सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आहे शनिवार। इथे वाळकं खोबरं घेतलं आहे बघा, पाऊण वाटी। 1 चमचा जिरे घेतले आणि लसूण 1 गड्डा घेतला आहे, मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर घेतल्या, हळद आणि मीठ। आज मी सुक्या खोबऱ्याची ना चटणी करणार आहे, आपल्याला चपातीसोबत वगैरे जेवताना तोंडी लावण्यासाठी। मिक्सरमध्ये घालून खोबरं बारीक करून घेतलं आहे जरा, कारण आमच्या मिक्सरला भारी होत नाही खोबरं पटकन बारीक। त्यात लसूण घातलं आहे, जिरं घातले आणि मिरच्या तिखट नाहीत त्यामुळे मी जास्त घातले। मीठ आणि हळदसुद्धा घालून घेते आणि कोथिंबीरसुद्धा घालून घ्या आणि हे मिक्सरला फिरवून घेते। मस्त अशी वाळक्या खोबऱ्याची चटणी तयार आहे आणि जास्त दिवस राहते, काहीसुद्धा होत नाही ह्याला आणि चवीला पण छान लागते। एकदा नक्की ट्राय करून बघा। सर्वांना श्री स्वामी समर्थ। रोज या दुपारी जेवण कराय चपाती, पावट्याच्या डाळीची आमटी, खोबऱ्याची चटणी, भात।